नमस्कार श्रोते हो. मी उज्ज्वला सबनवीस आमच्या अर्थगर्भ पॉडकास्टवर आपलं स्वागत करते. आज मी तुम्हाला एक कथा मालिका ऐकवणार आहे. आपल्या मुलगा आपल्या संस्काराविरुद्ध जेव्हा वागतो तेव्हा तो आपल्या मातृत्वाचा अपमान होतो, असं आमची कथानायिका सावित्रीला वाटलं. असं काय बरं वागला असेल तिचा मुलगा की तिच्या मातृत्वाचाच अपमान झाला? ऐकूया. अपमान ही कथामालिका. अपमान भाग 1. लेखिका मीनाक्षी वैद्य. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. सावित्री आपल्या मुलाला अशोकला बोलवायला म्हणून त्याच्या खोलीपाशी आली तर त्याच्या खोलीचं दार बंद होतं आणि अशोक हसत खिदळत कोणाशी तरी फोनवर बोलत होता. तासनतास त्याचं फोनवरचं बोलणं खरं तर सावित्रीला आवडत नसे, पण करणार काय? आताची पिढी ऐकते कुठे? सावित्रीच्या मनात हे आलं आणि ती नाराजीने निघून जाणार तेवढ्यात तिच्या कानावर काहीतरी पडलं आणि ती थबकली. ती अजून दाराजवळ सरकली आणि ऐकू लागली. जसं जसं अशोकचं बोलणं हसणं तिच्या कानावर पडू लागलं तसतशी सावित्री मुळापासून उखडत गेली. ती जे ऐकत होती त्यावर तिचा स्वतःवर आणि स्वतःच्या कानांवर अजिबात विश्वास बसत नव्हता. इतकं ते नीच पातळीवरचं बोलणं होतं. सावित्री आतून इतकी हादरली होती की तिला तिथे क्षणभरही उभं राहणं जमत नव्हतं. ती कशीबशी थरथरत्या अंगानं स्वयंपाकघरात आली आणि भिंतीच्या आधारानं भिंतीला टेकवलेला पाट खाली पाडला नि ती त्या पाटावर धपकन बसली. बसता बसता तिचा तोल गेला, पण नशीब ती पडली नाही. तोंडात पदराचा गोळा कोंबून ती हमसून हमसून रडायला लागली. डोळ्यातून वाहणाऱ्या पाण्याला अडवणं तिला जमलं नाही. रडता रडता तिच्या मनात आलं इतकं काळं विद्रूप मन आहे आपल्या मुलाचं. इतकं घाणेरडं कृत्य करताना त्याच्यावर आम्ही केलेले संस्कार तो कसा बरं विसरला? असा कसा वागला तो? का वागला असेल? सावित्री या सगळ्या प्रश्न भेंडोळ्यात अडकली आणि उत्तर शोधायचा प्रयत्न करत होती, पण उत्तर सापडत नव्हतं. मग काय, तिला नुसतं रडायला येत होतं. सावित्रीला तो दिवस आठवला जो सुवर्णाक्षरांनी तिच्या मनावर कोरला गेला होता. कोणता बरं तो क्षण? अशोकचा जन्म. अशोकच्या जन्मानंतर आपल्या सासरचे सगळे किती आनंदाच्या शिखरावर आरूढ झाले होते. सोन्या चांदीने सगळ्यांनी या बालजीवाला अगदी मढवून टाकलं होतं. आसन्न मरण अवस्थेत असलेल्या आजे सासऱ्यांच्या डोळ्यात तर कौतुकाची फुलं होती, जी त्यांनी त्या नवजात बालकावर उधळली. या बाळकृष्णाला बघितल्यावर त्यांनी शांतपणे आपला देह ठेवला होता. आत्तापर्यंत घरातील लोकांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी हळूहळू दूर होऊ लागल्या होत्या आणि सगळ्यांना हा अशोकचा पायगुण वाटला. त्यामुळे तो सगळ्यांचा फारच लाडका झाला होता. सावित्री अशोकच्या बालपणात रमली, पण थोड्याच वेळात ती भानावर आली, कारण आताचं वेगळंच रूप अशोकचं तिच्या समोर आलं होतं. बऱ्याच वेळानं तिचा उमाळा शांत झाला. काहीतरी निश्चय करून ती उठली. चेहऱ्यावर पाण्याचे हबके मारले, चेहरा पुसला आणि मनाशी काहीतरी दृढ निश्चय केला. ती घराचा उंबरठा ओलांडणार तोच अशोकची आई अशी हाक कानावर आली आणि सावित्रीला अंगावर पाल पडल्यासारखं वाटलं. तिचा चेहरा कठोर झाला. तिने मागे वळूनही बघितलं नाही, कारण तिला अशोकचा चेहरासुद्धा बघायची इच्छा नव्हती. आई कुठे चालली? अशोकने थोडंसं लाडत विचारलं. सावित्री गप्प होती. आई, मला भूक लागली आहे. आणि आता कुठे चाललीस ग तू? अशोकने पुन्हा थोडंसं लाडावातच विचारलं. अशोकच्या भुकेपेक्षा तिला एक अत्यंत महत्त्वाचं काम पार पाडायचं होतं.
सावित्रीच्या डोळ्यातून पाणी गळत होतं आज आणि आवाज तिच्या घशातून अजिबात बाहेर पडत नव्हता. तिच्या मनात गरम लाव्हा उसळत होता. सावित्रीने कसाबसा घशात आवाज गोळा केला नि म्हणाली, मला जरा सुंदर आत्याकडे महत्त्वाचं काम आहे, मी चालले आहे. एवढं बोलूनही तिला धाप लागली, कारण आत्यंतिक तिरस्काराने तिची वाचाच बसल्यासारखी झाली होती. सावित्रीला अशोकचे शब्द म्हणजे तप्त शिसाचा रस असावा असं वाटायला लागलं होतं. म्हणून ती एवढंच बोलली आणि घाईघाईने बाहेर पडली. अशोकला आश्चर्य वाटलं, कारण एरवी त्याने भूक लागली असं म्हटलं की सावित्री पटापट त्याला खायला काहीतरी नवीन डिश त्याच्यासमोर ठेवत असे. असं ती कधीच उद्धटपणे वागत नव्हती. त्याच्या आवडीचं खायला करून मगच बाहेर पडत होती. खरं तर अशोकने भूक लागली असं म्हणायच्या अगोदरच सावित्री खायला तयार करून ठेवत असे. आज काय झालं हिला असं अशोकच्या मनात आलं, पण त्याने काही उत्तर शोधण्याचा प्रयत्न वगैरे केला नाही. जाऊ दे असं म्हणत तो स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यासाठी काहीतरी शोधू लागला. सावित्री कुठे बरं गेली असेल महत्त्वाच्या कामासाठी? ऐकूया पुढच्या भागात.